वडकीकरांचा सर्जा आणि त्यांच्यासोबत लोणंदकरांचा बलमा। गाड्या सुटल्या। गाडी क्रमांक या मैदानातील 25 सुटला आणि 25 मध्ये एक गाडी बाद झाली, दुसरा सुद्धा बाद झाला आणि इकडे आता सुंदर अशी लढत चालू आहे। आदतचा खेळ आहे, चिल्या पिल्यांचा खेळ आहे। अतिशय सुंदर अशा गाड्या पळतायत, अतिशय सुंदर आणि कुणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला। पड्याल होता बबनराव, आड्याल होता व्हाईट गोल्ड आणि पलीकडून तिकडून लढत दिली। तिघांच्यात लढत झाली, कोण झालं सेमीला पात्र, कोण झालं मेगा सेमीसाठी पात्र। वळवा चला 26 चे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या 26 वाले आणि गाड्या सोडा गेलेले बाहेर नाही या। मगाचा ड्रायव्हर बघा मोबाईल घावला, आता मोबाईल खिशाला हात लावूनच खाली पळत जातोय, कारण परत पडल्यावर आता भेटणार नाही हे त्याला सुद्धा माहिती आहे। खालपासून घ्या। खालपासनं घ्यायचंय लाईव्ह वाले बंटी, एसटीसी वाले खालपासनं दाखवायचंय आणि मध्ये गाडी थांबलेली आहे। झेंडा पंच आप्पा जरा 2 मिनिटं थांबा, ती गाडी बाजूला येऊ द्या। लगेच या मैदानातील गड क्रमांक 26 लावून घ्यायचा आहे। 30 खाली आहे। 40 वाले बैलगाडी मालक आपण सज्ज आहे का? 40 वाल्यांनी सुद्धा गाड्या झुपायला घ्यायच्या आहेत। 50 वाले आपण तयारीत राहायचं आहे। सुंदर असा विना लाठी विना काठी विना आसूड विना टोचा शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत आणि संघटनेच्या नियमाप्रमाणे हे मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे। मैदानाला या ठिकाणी साथ लाभली अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राची आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना हवेली तालुका। शिस्तबद्ध आणि पारदर्शक कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय केला जात नाही असं मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे।